आपण पाहत आहे M24 न्यूज। जी आश्वासनं दिली जातात ती थोडी होतात। तुम्हाला काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलेलं आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एका मतदारसंघामध्ये एकापेक्षा अनेक 3-3, 4-4 ताकदवान सक्षम उमेदवार त्या ठिकाणी होते आहेत। शेवटी उमेदवारी एक करत असतो आणि त्यावेळेला त्या ताकदीचे जे उमेदवार असतात त्यांना आपण पक्षाच्या प्रवाहात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या जे काही देता येईल, कारण शेवटी तोही नेता असतो, त्या पद्धतीनं पक्ष निश्चितच सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेईल, त्यांचा सन्मान त्यांच्या क्षमतेनुसार 100% करेल। या मतदारसंघात तुम्ही मोठी मोलाची भूमिका घेतली होती। सम्राट माडिकच्या संदर्भात पक्ष निश्चितच सकारात्मक आणि चांगला विचार करेल। मागे शिराळ्यामध्ये विद्यमान आमदार आता सतीश देशमुख यांच्या प्रचाराच्या वेळी देवेंद्र फडणवीस आले होते। त्यावेळी त्यांनी भर पावसात अशी घोषणा केली होती की राज्यात सत्ता माहितीची आल्यानंतर कर्जमाफी करणार। त्याला धरूनच अजितदादांनी आता वक्तव्य केलेलं आहे की अंतरून बघून पाय पसरावं, मी कुठल्या भाषणात माझ्या कर्जमाफीची भाषा केलेली नाही, बोललेलो नाही आहे। आणि हसन मुश्रीफसुद्धा म्हणतात येणाऱ्या 5 वर्षात कर्जमाफी करायची। मग एक प्रकारे माहितीकडून शेतकऱ्यांची थट्टा चालू आहे का कर्जमाफीच्या संदर्भात? काय भावना आहे तुमच्या? अजिबात थट्टा नाही। या राज्यातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची सत्ता महायुतीला दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जो शब्द दिलेला आहे देवेंद्रजींच्या सभांच्या माध्यमातून, आमच्या महायुतीच्या अजेंड्याच्या माध्यमातून, तो वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी शब्द पुरा करणारं नेतृत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहे। आपल्याला अनुभव असेल, लाडक्या बहिणींच्या संदर्भात टीका केली गेली की लाडक्या बहिणींचं निवडणूक झाली की पैसे बंद करतील। झालं का बंद? 2100 रुपये देण्याचा निर्णय आहे, तोही यथावकाश त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांच्या संदर्भात देवेंद्रजीने जी भूमिका घेतली त्याच्यावर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे। शेतकऱ्यांना दिलासा निश्चितच दिला जाईल। आता हांतरून पाऊन पाय पसरण्यापेक्षा आम्ही हांतरूनच वाढवू ना। शेवटी त्या शेतकऱ्यांनी अपेक्षाने आम्हाला जर पाठबळ दिला असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही हांतरून पाऊन पाय पसरावं। पुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी टीका होईल की निवडणुका झाल्यात आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत। देवेंद्रजींनी आपल्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये प्रतिभा त्या ठिकाणी सांभाळली आणि विश्वास हाच त्यांचा दागिना आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांना जो शब्द दिलाय तो त्या ठिकाणी पाळण्यासाठी काही कष्ट उपसावे लागले, काही उभं करावं लागलं तरी त्या संदर्भात निश्चितच सरकार या देवेंद्रजी त्यातून मार्ग काढतील यावर मला विश्वास आहे। धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी भाजप